शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही ई-के-वाय-सी करण्यासाठी अडचण येते किंवा तुमची जी कर्जमाफीची ई-के-वाय-सी तर ती ई-के-वाय-सी होत नाही. तर अशा मित्रांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून त्यांची कर्जमाफीची जी ई-के-वाय-सी तर ती ई-के-वाय-सी होईल. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं जे कर्जमाफीमध्ये नाव आलेलं आहे, तर ते जेव्हा सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ई-के-वाय-सी करण्यासाठी जात आहेत, तर त्यांना काही अडथळा येते, अडचणी येत आहेत. तर अशा मित्रांना एक महत्त्वाची टिप्स ती म्हणजे तुमची फार्मर आयडी ही एकतर बँकेने दिली नसेल किंवा तुमची फार्मर आयडीचं स्टेटस हे ॲक्टिव्ह नसेल किंवा अप्रूव्ह नसेल मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी हा प्रॉब्लेम येतोय. तुमची ई-के-वाय-सी एरर ही होते. तर तुम्हाला पहिले काय करायचंय, तुमची एकदा तुम्ही फार्मर आयडी चेक करून घ्या, तिचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही. ते कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन लॉग इन करून घ्यायचंय. तर बघा शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं चेक एन्व्हायर्नमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करून घ्यायचंय. या पर्यायावर क्लिक केलं का त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं फार्मर आयडीचं स्टेटस इथं शो होईल. इथं बघा अप्रूव्ह आणि ॲक्टिव्ह आहे. बघा इथं रजिस्टर ॲक्टिव्ह आणि अप्रूव्ह आहे. तर हे जे स्टेटस ते तर हे तुमचे स्टेटस चेक करून घ्या आणि या स्टेटसमध्ये जरी तुमचं काही हे असेल तर तुम्ही ते नंतर के-वाय-सीने व्यवस्थितरित्या फार्मर आयडी बनवून घ्या. त्यानंतर हा फार्मर आयडी तुम्ही बँकमध्ये जमा करा. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे व्यवस्थितरित्या होईल शेतकरी मित्रांनो. तर ज्या शेतकरी मित्रांना या अडचणी येत आहेत, तर त्या शेतकरी मित्रांनी ही गोष्ट करायची. त्यांचा फार्मर आयडीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी होत नाही. त्यामुळे ई-के-वाय-सी करण्या अगोदर तुमचं फार्मर आयडी एकदा व्हेरिफाय करून घ्या. फार्मर आयडी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया करा. लगेच तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया होईल. आणि जरी फार्मर आयडी बँकमध्ये तुम्ही अद्यापही जमा केला नसेल, तर फार्मर आयडी घेऊन बँकमध्ये जमा करून घ्या. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने ज्या शेतकरी मित्रांना ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय, तर त्यांचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे. चिंता करण्याची गोष्ट नाही, फक्त तुमचा फार्मर आयडीचा प्रॉब्लेम आहे. अशाच कर्जमाफीच्या पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.